पुणे अपघात प्रकरणामधल्या अल्पवयीन मुलाला जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या सदस्याची चौकशी होणार, समिती स्थापन। पुणे अपघात प्रकरणामध्ये आमदार मुलाचाही समावेश, नाना पटोलेंचा गंभीर आरोप। अपघातग्रस्त गाडीतून उतरलेले दोघे कोण, पटोलेंचा सवाल। अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी विशाल अग्रवालचे डॉक्टर तावरे यांना तब्बल 14 फोन कॉल। रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये नवी माहिती, पोलिसांकडून डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर यांना निलंबनाचा प्रस्ताव। 15 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यापणार, हवामान विभागाचा अंदाज। यावर्षी सरासरीपेक्षा 106% अधिक पावसाची शक्यता। राजधानी दिल्लीमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद, दिवसभरामध्ये पारा 49.9 अंशांवर, तर राजस्थान आणि हरियाणाचा पाराही 50च्या पार। आमदार जितेंद्र आव्हाड आज करणार मनुस्मृतीची होळी, महाडच्या दिशेने रवाना। मनुस्मृतीमधले श्लोक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यास विरोध। जरंडेश्वर कारखान्याची पुणे एसीबी कडून चौकशी, कोरेगावमधला भूखंड आणि डिस्टिलरी प्रकल्पासंदर्भात नोटीस, तर चौकशी 1990 ते 2010 या काळातली, आपला संबंध नाही, अजित पवार यांचं स्पष्टीकरण। सांगली जिल्ह्यात तासगाव ते मणेगाजुरी या मार्गावरती अल्टो कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातल्या 6 जणांचा मृत्यू। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभागाकडून 17 भरारी पथकांची नियुक्ती, खतं आणि बियाणांचा पुरवठा, भेसळ आणि भ्रष्टाचारावरती ठेवणार नियंत्रण। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती आर्थिक घोटाळा प्रकरणामध्ये प्रशासक नेमा, राजू शेट्टी यांची मागणी। मेट्रो 3चा आरे ते बीकेसी टप्पा दृष्टिक्षेपामध्ये, आठवडाभरामध्ये MMRCच्या सर्व चाचण्या होणार पूर्ण। LIC कडून केंद्राच्या गंगाजळीमध्ये घसघशीत पुरवठा, केंद्र सरकारला मिळणार 3,500 कोटींचा लाभांश। मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा गोत्यात। 1962च्या भारत चीन युद्धामध्ये चीननं कथितरित्या भारताचा भाग बळकावल्याचं वक्तव्य, काँग्रेसची सारवासारव। मध्ये पाकिस्तानकडून लाहोर कराराचं उल्लंघन करून चूक केल्याची नवाज शरीफ यांची कबुली, कारगिल युद्धाच्या रूपात कराराचं उल्लंघन झाल्याची कबुली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।